कुपवाड औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयाजवळ दारू पिण्याच्या रागातून तसेच सतत फुकट मावा आणि सिगारेट मागितल्याने त्रस्त झालेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने साथीदाराच्या मदतीने सराईत गुन्हेगाराचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे। समीर रमजान नदाफ असं खून झालेल्या सराईताचं नाव आहे। या प्रकरणी शमा रियाज नदाफ यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तातडीने तपासाची सूत्रे फिरवून सराईत गुन्हेगार सोहेल सलीम काझी, साबिर शरीफ मुकादम अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। सोमवारी रात्री आरटीओ कार्यालयाजवळील माळावर रक्ताच्या थारोळ्यात एक जण पडल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली। सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी जखमी नदाफला आयुष हेल्पलाईन टीमच्या मदतीने मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केलं, परंतु वर्मी घाव बसल्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। घटनास्थळी श्वान पथक, फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे पथक पाचारण करण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट दिली। तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या। पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून कुपवाड ते जुना मिरज रस्त्यावरील बडेपीर दर्ग्याजवळून दोघांना ताब्यात घेतलं। त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी मयत समीर नदाफ हा सोहेल काझी यांच्या पानपट्टीवर येऊन पैसे न देता मावा सिगारेट घेऊन जात होता। पैसे मागितले की जीवे मारण्याची धमकी द्यायचा। याचा राग सोहेलला होता। सोमवारी पाण्याच्या टाकीजवळ संशयित सोहेल आणि साबिर थांबले असता नदाफ त्या ठिकाणी आला आणि त्यांना दारूसाठी पैसे मागितले। यावेळी त्यास दारू पिण्यात जाऊया असं सांगून त्याला आरटीओ ऑफिस शेजारील मैदानात घेऊन गेले। त्या ठिकाणी त्याच्या छातीवर, पाठीवर आणि डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने वार केल्याची कबुली दिली आहे।